नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 12वी मधील मराठी विषयाचा स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. मराठीमधील पाठ क्रमांक 3 आयुष्य आनंदाचा उत्सव. आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठाचा स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शिवराज गोडले यांचा हा पाठ आहे. आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठाचे लेखक शिवराज गोडले हे आहेत आणि सुप्रसिद्ध लेखक आहेत ते. त्यांनी नाटक, चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका, कथा, व्यक्तिरेखा, कादंबरी, ललित लेख, वृत्तपत्रीय स्तंभ इत्यादी माध्यमातून त्यांनी विपुल लेखन हे त्यांचे प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर त्यांनी थरथराट आणि चिमणी पाखरं हे लोकप्रिय जे चित्रपट आहेत या चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा लिहिलेली आहे. त्याचबरोबर पटकथा आणि संवाद लेखन, चित्रपटामध्ये जो संवाद असतो तो संवाद लेखनही त्यांनी चिमणी पाखरं आणि थरथराट या चित्रपटांसाठी त्यांनी केलेले आहे. आणि आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठामध्ये आनंद हा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कशा आनंद असतो हे आपल्याला लेखकाने यामध्ये सांगितलेले आहे. प्रत्येकाला आनंद हवा असतो, परंतु बऱ्याचदा आनंद म्हणजे काय आणि तो कसा मिळवावा हे उमगत नाही. खरे तर आनंद बाहेर नसून तो अंतरंगात असतो, पण त्यासाठी आनंदाचे भान हे जागे असावे लागते. हेच या पाठामध्ये आपल्याला लेखकाने हलक्या फुलक्या शैलीमध्ये आपल्याला सांगितले आहे. तर अशा प्रकारे आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ आहे आणि या पाठाचा जो स्वाध्याय होता तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर स्वाध्यायाचा व्हिडिओ पाहण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि रुपेश एज्युकेशन पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बाजूला दिलेली जी बेल आयकॉनची घंटी असते त्यावर क्लिक करा. प्रश्न पहिला आपण इथे पाहूया. प्रश्न पहिला, कृती करा. कृती करामध्ये पहिला प्रश्न आहे की लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गमती. लेखकाने आनंदाच्या ज्या गमती सांगितल्या आहेत त्या आपल्याला इथे लिहायच्या आहेत. त्यामध्ये पहिलं आहे की तुम्ही शोधू लागला की तो दडून बसतो. पकडू गेलात की हातातून निसटतो. जितका आटापिटा कराल तितका तो हुलकवण्या देतो. जितका सहजपणे घ्याल तितका सहज प्राप्त होतो. तशा प्रकारे लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गमती इथे आपण पाहिलेल्या आहेत. त्यानंतर प्रश्न त्यामध्ये दुसरा की लेखकाने वर्णिलेली खऱ्या आनंदाची लक्षणे. लेखकाने वर्णिलेली खऱ्या आनंदाची लक्षणे कोणती? हलके हलके पिसासारखे वाटणे, मनावरचे ताण दडपणे, नाहीशी होणे, ईर्ष्या, असूया, राग, द्वेष नाहीसे होणे. लेखकाने वर्णिलेले खऱ्या आनंदाची लक्षणे आपण इथे पाहिलीत. त्यानंतर त्यामध्ये तिसरे, माणसाच्या एकटेपणातून निर्माण होणारे आविष्कार. निर्मिती, शोध आणि साक्षात्कार हे माणसाच्या एकटेपणातून निर्माण होणारे आविष्कार आहेत. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. खाली आपल्याला काही विधाने दिलेली आहेत, ती योग्य आहेत की अयोग्य आहेत ते आपल्याला लिहायचे. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, रोज मातीत कवितेचा जो स्वाध्याय आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक वरती मी आय बटन मध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा रोज मातीत या कवितेचा स्वाध्यायाची व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही तोही व्हिडिओ पहा. तर विधाने आपण पाहू द्या. त्यामध्ये पहिले विधान आहे की यश, वैभव ही आनंद अनुभवण्याची निमित्त आहेत. ते योग्य आहे हे विधान. त्यानंतर विधान क्रमांक 2, पैशाने आनंद विकत घेता येऊ शकतो. अयोग्य आहे. पैशाने आनंद विकत घेता येऊ शकतो हे विधान अयोग्य आहे. त्यानंतर विधान क्रमांक 3, शिकण्यातला आनंद तात्पुरता असतो. अयोग्य. शिकण्यातला आनंद हा तात्पुरता असतो हे विधान अयोग्य आहे. विधान क्रमांक 4, यशामुळे आत्मविश्वास वाढतो. तर हे विधान योग्य आहे. यशामुळे आत्मविश्वास वाढतो हे विधान योग्य आहे. ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. विधान क्रमांक 5 हे योग्य आहे. त्यानंतर प्रश्न ई, हे केव्हा घडेल ते लिहा. त्यामध्ये माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो जेव्हा. त्याचे उत्तर असे, त्याच्या मनात आनंद मावेनासा होतो. माणूस दुःखातून बाहेर पडत नाही जेव्हा तो दुःखाला स्वतःच्या मनाबाहेर जाऊ देत नाही. आनंद हा तुमच्या स्वभावात होईल जेव्हा आनंदातच राहण्याची सवय तुम्हाला पडते. एका वेगळ्या विश्वात वावरता येतं जेव्हा आपण एखाद्या कलेशी दोस्ती करतो. तशा प्रकारे माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो जेव्हा. या प्रश्नाचे उत्तर आपण इथे पाहिले. त्यानंतर प्रश्न 2, खालील शब्द समूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. आता खाली आपल्याला
काही शब्दसमूह दिलेत त्यांचा तुम्हाला समजलेला जो अर्थ आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे त्यामध्ये, की मनाची कवाड म्हणजे काय? तर मनाची कवाड म्हणजे काय? तर मनाची कवाडे म्हणजे दारे, दरवाजे. अंतर्मन व बाह्यमन असे मनाचे 2 प्रकार आहेत. अंतर अंतरंगातून खरा आनंद, टिकाऊ आनंद, प्रेम, शांती आणि समाधान हे सर्व अंतरंगात असते. तर बाह्यमन हे यश, वैभव मिळवण्यातही आनंद असतो. पण यातही दुःखी असाल, उदास असाल, तर बाह्य आनंद घेऊ शकत नाही. नेहमी आनंदी आनंदगडे जिकडे-तिकडे चोहीकडे, तेव्हाच खरा आनंद मिळू शकतो. त्याकरिता मनाची कवाडं ही सदैव उघडी ठेवावी लागते. घरातले विश्व हे 4 भिंतीच्या आतले असते. बाहेरचे अफाट असते. मनाची दारे उघडली, तर आपण अफाट असलेल्या जगात प्रवेश करतो. अशा प्रकारे मनाची कवाडं या शब्दसमूहाचा अर्थ आपण इथे पाहिलेला आहे. त्यानंतर दुसरा शब्दसमूह म्हणजे आनंदाचा पाऊस. तर आनंदाचा पाऊस म्हणजे काय? इथं आपण पाहणार आहोत. तर आनंदाचे खुल्या मनाने स्वागत केले पाहिजे. जर मनात दुःख किंवा चिंता असेल, तर आपण जास्त दुःखी राहत असाल, तर आनंद आपल्याला कळत नाही. आनंद आपल्यात शिरत नाही. त्यासाठी मन मोकळे ठेवले, छोट्या-छोट्या गोष्टीतही आनंद घेतला, तर आनंदाचा पाऊस पडतो. आनंद घेण्याचे तंत्र जमले की आनंद घेण्याचे तंत्र जमले, की नाही आनंद तोटा अशी अवस्थाही होते. नंतर आनंद मिळत असतो. तशा प्रकारे आनंदाचा पाऊस म्हणजे काय? या शब्दसमूहाचा अर्थ आपण इथे पाहिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न आ. खालील चौकटी पूर्ण करा. आता खाली आपल्याला काही चौकटी दिलेल्या आहेत, त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. वेगवशता या पाठाचा व्हिडिओची जी लिंक आहे, ती खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. वेगवशता पाठाच्या स्वाध्यायाच्या 2 व्हिडिओ होते, भाग 1 आणि भाग 2. दोन्हीची लिंक खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही तोही व्हिडिओ पहा. तर प्रश्न आ आपण इथे पाहू, की खालील चौकटी पूर्ण करा. आनंदाला आकर्षित करणारा आनंद असतो. शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू श्वास. बाहेर दाराशी घुटमरणारा आनंद. आनंदाला पसरवणारा आनंद असतो. आनंद अनुभवण्याची निमित्त. आनंद अनुभवण्याची निमित्त यश आणि वैभव ही 2 असतात. आनंद अनुभवण्याची निमित्त यश आणि वैभव. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 व्याकरण, प्रश्न क्रमांक 4 स्वमत आणि प्रश्न क्रमांक 5 अभिव्यक्ती. या तीनही प्रश्नांचा जो व्हिडिओ आहे, ते आयुष्य आनंदाचा उत्सव स्वाध्याय भाग 2 चा जो व्हिडिओ आहे, त्यामध्ये आपण हे पाहणार आहोत. तर तोही व्हिडिओ तुम्ही अपलोड केल्यानंतर पहा. व्याकरण, स्वमत आणि अभिव्यक्ती. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा. आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर रुपेश एज्युकेशन पॉईंट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल आयकॉनची घंटी त्यावरही क्लिक करा.